महाराष्ट्र विधानसभा चुनाव के बीच उत्तर प्रदेश द्वारा दिया गया नारा बटेंगे तो कटेंगे जोर शोर से गूंज रहा है। साथ ही इस नारे पर महाराष्ट्र में सियासत भी तेज हो गई है। दरअसल इस नारे पर महायुति के नेताओं के बीच ही तकरार है। कोई इसे सही बता रहा है तो कोई कहता है ऐसे नारों की कोई जरूरत नहीं है। इस बीच बीजेपी की वरिष्ठ नेता पंकजा मुंडे ने भी इसका समर्थन नहीं किया है। बीजेपी की एमएलसी पंकजा मुंडे ने कहा, सच कहूं तो मेरी राजनीति अलग है। मैं सिर्फ इसलिए इसका समर्थन नहीं करूंगी क्योंकि मैं उसी पार्टी से हूं। इससे पहले बीजेपी की एमएलसी पंकजा मुंडे ने भी नारे को लेकर कहा था कि महाराष्ट्र को बटेंगे तो कटेंगे जैसे नारे की जरूरत नहीं है। हम इसका केवल इसलिए समर्थन नहीं कर सकते क्योंकि हम भी उसी पार्टी से हैं। मेरा मानना है कि विकास ही असली मुद्दा है। नेता का काम है कि इस धरती पर रहने वाले हर व्यक्ति को अपना समझे। हमें महाराष्ट्र में इस तरह के विषय नहीं लेने चाहिए। योगी आदित्यनाथ ने ये यूपी के संदर्भ में कहा था, जहां अलग तरह की राजनीतिक परिस्थितियां हैं। उनकी बात का वही अर्थ नहीं जो समझा जा रहा है। पंकजा मुंडे ने कहा, मी इलेक्ट्रॉनिक मीडियाला कुठेही कशावर बोलले असते तर रेकॉर्डर केलं असतं। प्रिंट मीडियाला जेव्हा आपण बोलतो, माझ्याकडे त्यांची रेकॉर्डिंग पण आहे। त्यांनी मला असं विचारलं, तुमचे कोणते नेते तुमच्या पक्षातले असं म्हणाले, तर तुमचं त्याच्यावर काय मत आहे? तर म्हटलं त्यांच्या मताशी मी सहमत असायचं कारण नाही। बरोबर, मी कुठेही असं म्हणले नाही, आयुष्यात म्हणणार नाही। मी एक सिरियस लीडर आहे। पण तुम्हाला किंवा काही लोकांना एक सवय आहे, माझा चांगला प्रचार चाललाय, मी सगळीकडे फिरतेय, मग ते कसं थोडंसं त्रास होणारच ना। मग ते अशी बातमी लावली की पंकजा मुंडे म्हणतायत की मी भाजपच्या मताशी सहमत असण्याची गरज नाही। मी असं कधीही भाजपचं नाव नाही घेतलं। माझ्याकडे ते रेकॉर्डिंग पण आहे। पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं आणि मला वाटतं एबीपीनी सांगितलं पंकजा मुंडे म्हणतात भाजपशी सहमत नाही। पहिले तर तो विषयाशी मला कोणतंही कॉमेंट करायची इच्छा नाही, कारण माझे मतं जे आहे मी सभेमध्ये बोलतीये आणि माझ्या सभेचा जो प्रचार आहे तो मोदींचा विकास, महायुती सरकारचा विकास ह्याच्यावर केंद्रित आहे। मी आत्तापर्यंत जीवनामध्ये 10,000 भाषणे केली असतील, ते ऐका ना तुम्ही। परंतु असं मी भाजपच्या मताशी सहमत नाही असं मी कधीही बोलले नाही। पण आता हे माईक घेऊन भाजपच्या नेत्यांच्या समोर जातील, सगळ्यांचे जातील, त्यामुळे असं मी म्हणायचं काही कारण नव्हतं आणि मी तसं म्हणले नाही। माझ्याकडे ती रेकॉर्डिंग देखील आहे। खरं तर ह्याच विधानावरून सुप्रियाताई असं म्हणतात की मी आता त्याच्यावर मी काय